सुरेश धसना नेहमी फार इररेलेव्हंट बोलतात आणि ते कुठेतरी एक मोठा ड्रामा तयार करण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की प्राजक्ता माळी यांचं किंवा त्या इतर 3 नट्यांचं नाव घेणं खरंच गरजेचं नव्हतं. धनंजय मुंडे हे मला विधानसभेत नकोय. एक मंत्री जो तिथे जाऊन विधानसभेत जाऊन कायदा बनवतो, कोणासाठी? जनतेसाठी, तुमच्या माझ्यासाठी. तर मला असे लोक बिलकुल तिथे गेलेले नकोय. या दोघांचेही, पंकजा मुंडेचे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळणं गरजेचं आहे. फरार आरोपींची संपत्ती जमा करा असे जे आदेश त्यांनी दिले आहेत त्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे की नाही याची स्पष्टता आतापर्यंत त्यांनी दिलेली नाही. आणि ही जमा झालेली संपत्ती तुम्ही पुन्हा अजित पवारांची जशी 1000 कोटीची संपत्ती त्यांना पुन्हा वरदान म्हणून देण्यात आली तसं जर तुम्ही परत जाऊन केलं तर हे चालणार नाही. 10 ते 12 हे 2 तास आम्ही कलेक्टर ऑफिस इथे बीडच्या ऑफिसच्या बाहेर बसणार आहोत. लोकांना ज्यांना कंप्लेंट्स द्यायच्या आहेत, वाल्मिक कराड विरुद्ध, धनंजय मुंडेंविरुद्ध, पंकजा मुंडेंविरुद्ध, त्या सगळ्यांना आम्ही सांगणार आहे की तुम्ही इथे येऊन आम्हाला त्याचे डिटेल्स द्या. आत्तापर्यंतचे जे इथले असलेले राजकारणी, धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंसारखी लोक जी अशा वाल्मिक कराड, कैलाश फडसारख्या लोकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जे आश्रय देतात, अशा लोकांना जोपर्यंत चाप बसत नाही तोपर्यंत राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालंय ते बंद होणार नाही. नक्कीच. खरं तर काल अंजली दमानिया मुंबईवरून दाखल झालेले आहेत आणि आल्यानंतर त्यांचं स्वागत जे आहे त्याच्या पद्धतीने नोटीस देऊन करण्यात आलेलं आहे. ताई, तुमचं नोटीस देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे. काय ही नोटीस आहे? खरं तर तुम्ही जी माहिती तुम्हाला मिळाली ती एसपींना कळवली होती सांगितलं, पण नोटीस तुम्हाला आता स्थानिक गुन्हे शाखेने दिली. एक्झॅक्टली, कारण ती स्थानिक गुन्हे शाखेकडे कदाचित एसपींनी ती माहिती दिली नसेल, म्हणून त्यांचं काल मला एक पत्र आलं आहे आणि त्याच्यात सगळी माहिती देण्याची त्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तर ही माहिती मी ज्या मिनिटाला मला त्या माणसाकडनं आली होती त्या मिनिटाला मी एसपींकडे पाठवून त्याचे व्हॉइस मेसेज देखील पाठवले, सगळे डिटेल्स देखील पाठवले आणि पहिल्या 2 मेसेज जे डिलीट झाले, जे डिलीट त्या माणसाने केले त्याची माहितीसुद्धा दिली होती. तर आश्चर्य वाटलं हे खरं तर पत्र बघून, पण त्यांना जर क्राईमला देखील ही माहिती पाहिजे असेल तर ती मी डेफिनेटली त्यांना देणार आहे. असे देखील दावे आता केले जातात, ज्या गावाचा उल्लेख त्या व्हॉइसमेलमध्ये बसवेश्वर कल्याण, खरं तर ते बसव कल्याण असं आहे, तिथं देखील ते बॉडी संदर्भात अजून तपशील तुमच्यापर्यंत प्राप्त झाले किंवा पोलिसांनी त्या संदर्भात काही कारवाई केली का याची देखील माहिती आलेली नाही आहेत. जर पोलिसांची तयारी असेल तर तुम्ही स्वतः तिथं जाणार आहात का किंवा पोलिसांना तसं काही सुचवणार आहात का? नाही, खरं मी जाण्यापेक्षा पोलिसांनी तिथे ताबडतोब पथक पाठवणं गरजेचं होतं. ते पाठवलंय की नाही, व्हेरीफाय केलंय की नाही याचा खुलासा त्यांनी काल दिवसभरात खरं तर करायला हवा होता, पण तो केला नाही आहे. आणि असे जे डिटेल्स खरं जनतेपुढे रेग्युलरली, कारण ही घटना गंभीर आहे, यातले सगळी तथ्य फटाफट पोलिसांकडनं बाहेर आली पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही. पण वेळ पडली तर मी जाऊन ती चौकशी करून तथ्य बाहेर आणेन. कारण आम्ही असं ठरवलं आहे की आता आपण फॅक्ट फाइंडिंग म्हणजे तथ्य शोधक असं आंदोलन मी याच्या पुढे करणार आहे. लोक आत्तापर्यंत ठिय्या आंदोलन करतात, एका ठिकाणी बसून राहतात आणि स्वतः असे डिप्रेस होण्यासारखं ते आंदोलन करण्यापेक्षा आपण आता आंदोलनाचा मार्ग बदलून तथ्यशोधक आंदोलन याच्या पुढे करायचं. 10 ते 12 हे 2 तास आम्ही कलेक्टर ऑफिस इथे बीडच्या ऑफिसच्या बाहेर बसणार आहोत. लोकांना ज्यांना कंप्लेंट्स द्यायच्या आहेत, वाल्मिक कराड विरुद्ध, धनंजय मुंडेंविरुद्ध, पंकजा मुंडेंविरुद्ध, त्या सगळ्यांना आम्ही सांगणार आहे की तुम्ही इथे येऊन आम्हाला त्याचे डिटेल्स द्या आणि ते प्रत्येक व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही ते एक प्रकरण बाहेर काढू आणि अशा प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा लढा आम्ही लोकांपर्यंत आणू, जनतेपुढे त्याचे सगळे तथ्य जे आहे ते बाहेर काढू. खरं तुम्ही देखील सांगितलं शेकडो मेसेजेस येत आहेत, वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रत्येक दावा खरा असेलच असे नाही आहे, कारण हा देखील दावा त्याच्यातला असू शकतो. त्यामुळे तुम्ही ती माहिती कदाचित पोलिसांना दिली होती. तुम्ही स्वतः ती माहिती व्हेरीफाय केली आहे का किंवा त्या मेसेजेसबद्दल तुमचं काय म्हणणं असणार आहे आता? नाही, ती व्हेरीफाय करण्याचा माझ्याकडे काहीच पॉसिबिलिटी नाही आहे, तर म्हणून मी ती माहिती एसपींना दिली. आता तिथे जाऊन पथक पाठवून माहिती काढणं हे त्यांचं काम आहे. असू शकते. मी इनफॅक्ट काल माध्यमांशी जेव्हा बोलले तेव्हा मी हेच म्हटलं होतं, ती खरी आहे खोटी आहे मला माहीत नाही, ती कोणी पेरली आहे, मुद्दाम पेरली गेली आहे मला माहीत नाही, हे आली आहे लोकांपर्यंत पोचवणं माझं काम आहे, यंत्रणेपर्यंत देणं माझं काम आहे, जे मी केलं. आणि पुढे काय करायला पाहिजे हे यंत्रणा ठरवेल. तर
आत्ताच्या घटकेला जी माहिती मला मिळते ती मी सगळी एसपींकडे पाठवते. मग ते गनधारी जे आहेत लोक, बरेचसे फोटोज मी त्यांना पाठवले, हवेत फायरिंग करणाऱ्यांचे पाठवले. पण मला धक्का असा बसला की आत्ताच काही वेळापूर्वी मला कळलं की SP नवनीत कवत यांनी एक डायरेक्टिव्ह काढलं की ज्यांचे सोशल मीडियावर फोटोज आहेत त्यांनी ते जुने फोटो डिलीट करण्यात यावे. ऐकून खरंच धक्का बसला. त्यांच्याकडनं मला ही अपेक्षा नक्कीच नव्हती. खरं तर त्यांनी असे डायरेक्टिव्स करायला हवे होते, कारण ते स्वतः टेक सॅव्ही आहेत. तर सगळे सोशल मीडियावरचे असे बीडमधले फोटो जमा करून ते त्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत की नाही हे व्हेरीफाय करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवायला हवे होते. पण त्यांनी जर असे डायरेक्टिव्ह काढले असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील काल या संदर्भात एक आदेश दिलेले आहेत. जे फरार आरोपी आहेत त्यांची प्रॉपर्टी सीज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, आणि दुसरे त्याच्यामध्ये एक सूचना दिलेल्या आहेत की शस्त्र परवाने जे दिसत आहेत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत असे शस्त्र परवाने रद्द करण्याची देखील सूचना त्यांनी दिल्या आहेत. 260 साधारणतः परवाने ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आता. अगदी आनंद आहे हे ऐकून, पण फरार आरोपींची संपत्ती जमा करा असे जे आदेश त्यांनी दिले आहेत त्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे की नाही याची स्पष्टता आत्तापर्यंत त्यांनी दिलेली नाही. तर पहिला प्रश्न हा की वाल्मिक कराड यांची संपत्ती पण जप्त होणार की नाही, आणि ही जमा झालेली संपत्ती तुम्ही पुन्हा अजित पवारांची जशी 1000 कोटीची संपत्ती त्यांना पुन्हा वरदान म्हणून देण्यात आली तसं जर तुम्ही परत जाऊन केलं तर हेच चालणार नाही. तुम्ही स्पष्ट लिहून आदेश द्या की ही एकदा जप्त झालेली संपत्ती कोणत्याही कारणाने त्यांना परत दिली जाणार नाही. दुसरा त्याच्यातला मुद्दा, जे लोकांकडे परवाने आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे आहेत यांचे परवाने रद्द करण्यात यावे हे त्यांचं एक विधान आलं आहे, त्याचं मी स्वागत करते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे शस्त्र आहेत पण परवाने नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे किंवा जे दहशत पसरवणारे लोक आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार आहेत याबद्दल देवेंद्र फडणवीस काही म्हणाले नाहीत. तेही त्यांनी खुलासे करावे. आणि माध्यमांनी त्यांना जाऊन हे दोन माझे प्रश्न, म्हणजे एक तर वाल्मिक कराड त्या लिस्टमध्ये आहे की नाही, का फक्त ते 3 फरार आरोपीबद्दल तुम्ही बोलताय याची स्पष्टता द्यावी. आणि जमा झालेले जे त्यांची संपत्ती असेल ती परत कुठल्याही कारणाने त्यांना दिली जाणार आहे की नाही याची स्पष्टता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. मॅडम, खरं तर बीडच्या दहशतीबद्दल बोललं जातं आहे. मागच्या 5 वर्षांच्या गुन्ह्याची जर आकडेवारी आपण बघितली, बीड जिल्ह्यात मागच्या 5 वर्षात 308 खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 760पेक्षा जास्त खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे आहेत. तितकेच बलात्काराचे गुन्हे देखील या जिल्ह्यात घडलेले आहेत मागच्या 5 वर्षामध्ये. जिथं कोविडमध्ये संपूर्ण राज्य शांत होतं त्याही काळात 60 मर्डरचे गुन्हे जे त्या जिल्ह्यात झालेत. कशा पद्धतीने बघता तुम्ही या सगळ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीकडे? आत्तापर्यंतचे जे इथले असलेले राजकारणी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंसारखी लोक जी अशा वाल्मिक कराड, कैलाश फडसारख्या लोकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जे आश्रय देतात, अशा लोकांना जोपर्यंत चाप बसत नाही तोपर्यंत राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालंय ते बंद होणार नाही. आणि यासाठी आता जनतेने लढायला हवं. एकाचा उदो करताना आपण कोणाचा उदो करतो हे बघायला हवं. आणि आज जे सुरेश धस बोलतायत, तिथले संदीप क्षीरसागर बोलतायत धनंजय मुंडेंविरुद्ध, तर धनंजय मुंडे छोटे झाले तर आम्ही मोठे होऊ. पण कारण हे सुद्धा व्यक्ती जे आहेत ते कमी गुन्हेगारांना आश्रय देतात असं बिलकुल नाही आहे. आणि हे जर आपल्याला बंद करायचं असेल तर चांगल्या लोकांनी जोपर्यंत राजकारणात ते पदार्पण करत नाहीत तोपर्यंत अशाच लोकांना आपल्याला झेलावं लागेल, हे लोकांना कळायला हवं. खरं तुम्ही म्हणताय की नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. काल नागरिक रस्त्यावरती दिसले, हजारोंच्या संख्येनं लोक होते. मात्र तुम्ही त्या आंदोलनाला राजकीय ड्रामा म्हणालात. राजकीय ड्रामा ते जे त्या स्टेजवर होते त्याच्यापैकी अनेक लोक हे राजकीय होते. राजकीय असणं चुकीचं नाही, त्यात 2-3 जण चांगले देखील होते. पण त्याच्यातले जे बोलणारे लोक होते त्यांचं जर आपण पार्श्वभूमी बघितली, त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती बघितली तर ती काही वेगळी नाहीच आहे. मग अशा लोकांना आपण तिथे जर ते जे बोलतात त्याच्यावर जर टाळ्या वाजवल्या तर ते योग्य आहे का? आपण जे खरं तर आत्ता हे नोटीस ज्या पद्धतीनं आलेली आहे, संजय शिरसाट देखील तुम्हाला म्हणतायत की हे बोगस आरोप आहेत आणि तुमच्या आरोपांमुळे पोलिसांच्या तपासाच्या कामात अडथळा होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना काय उत्तर असणार? नाही, संजय शिरसाटांबद्दल खरंच मला काही म्हणायचं नाही. कारण
ते काहीही बोलतात, म्हणजे त्यांच्याशी मला बिलकुल वाद घालण्याची पण इच्छा नाही. पण जे मी आरोप केलेत ते खरे आहेत की खोटे आहेत? मी जे म्हणाले पहिले 10 FIRची जी पूर्ण डिटेल्सची ट्विट मी केली, त्यानंतर टोटल 1222 शस्त्र परवाने आहेत हे बाहेर काढलं, त्यानंतर ज्यांच्याकडे अधिकृत परवाने नाहीत त्यांचे फोटो सकट फायरिंग करतानाचे व्हिडिओ बाहेर काढले, आणि त्याच्यानंतर आता जे डिटेल्स काढतोय, जे वाल्मी कराडच्या ज्या गाड्या आहेत त्यांची मुलं मिरवताना आहेत ते वाहनवरनं त्याचे डिटेल्स देखील जेव्हा टाकले, एक 3 कोटीची गाडी, एक 1.5 कोटीची गाडी ही वाल्मी कराडकडे कुठून आली? जेव्हा वाल्मी कराड हे त्यांच्याकडे काम करणारे एक व्यक्ती होते, धनंजय मुंडेकडे करायचे, त्याआधी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करणारे व्यक्ती होते. अशा माणसाकडे एवढी संपत्ती येते कुठून? हे प्रश्न आपण विचारू नयेत? तर या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली आहे त्या प्रकरणावरती बीड पूर्ण राजकारण तापलेलं असताना ज्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, म्हणजे सुरेश धसनी काल बोलताना प्राजक्ता माळी यांचं नाव वापरलं आणि त्याच्यावरनं प्राजक्ता माळींनी काल पत्रकार परिषद घेतली, महिला हत्या गेल्यात, हे सगळं जर बघितलं तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण एका महिलेचं नाव त्याच्यात वापरलं जात आहे आणि प्रकरण दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केले जात आहेत, तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने? नाही, कसं आहे की सुरेश धसना नेहमी फार इररेलिव्हंट बोलतात आणि ते कुठेतरी एक मोठा ड्रामा तयार करण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की प्राजक्ता माळी यांचं किंवा त्या इतर 3 नट्यांचं नाव घेणं खरंच गरजेचं नव्हतं. उगाचच तुम्ही त्यांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा का मलिन करताय? कारण त्या सगळ्या ज्या आहेत त्या अभिनेत्र्या आहेत, त्यांना तुम्ही उगाच राजकारणात ड्रॅग करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं जे काम करतात ते चुकीचं आहे. आणि कुठल्याही स्त्रीचा अनादर करणं हे खरं तर त्याचे एक डायरेक्टिव्ज फडणवीसांनी काढायला हवे की कुठल्याही आमदाराने किंवा खासदाराने अशा प्रकारची वक्तव्य केली नाही पाहिजेत. पण हे आता सर्रास होताना दिसतंय, वाटेल ते बोलले जात आहे, वाटेल ते आरोप केले जात आहेत. थांबलं पाहिजे हे सगळं. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी जी आहे ती कालच्या मोर्चामध्ये सगळ्याच नेत्यांचा सूर दिसला, सर्वसामान्य जनतेमधनं देखील तशी मागणी होताना आपल्या पुढे येत आहे. आपलं काय मत आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला पाहिजे या सगळ्या प्रकरणात? कसं आहे की धनंजय मुंडे हे मला विधानसभेत नको आहेत. एक मंत्री जो तिथे जाऊन विधानसभेत जाऊन कायदा बनवतो, कोणासाठी? जनतेसाठी, तुमच्या माझ्यासाठी. तर मला असे लोक बिलकुल तिथे गेलेले नको आहेत. म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. मुद्दा नंबर 2, हे मंत्री बनून तिथे राहिले, दबाव तंत्र नक्कीच वापरलं जाणार आहे आणि हे टाळण्यासाठी आत्ताच्या घटकेला तातडीने या दोघांचेही, पंकजा मुंडेचे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळणं गरजेचं आहे. कारण हे दोघंही वाल्मी कराड यांच्याशी कित्येक वर्षाचे संबंध त्यांचे आहेत. आजपासून तुम्ही आंदोलनाला सुरुवात करता, साधारण किती वाजता आंदोलनाला सुरुवात होईल आणि किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे? जोपर्यंत या दोघांचा त्यांच्यावर कारवाई होत नाही, वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे. 10 ते 12 कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही सगळी माहिती जमा करणार आणि या आंदोलनाचं नावच आम्ही तथ्यशोधक आंदोलन म्हणणार आहे. कारण हे तथ्यशोधक म्हणजे का, तर जे लोकांचे जे म्हणणं आहे की पिळवणूक होतीये, दबावतंत्र वापरलं जात आहे, दहशत होतीये, ती किती दहशत होतीये त्याची एक उदाहरणं आता काढायला आम्ही सुरुवात करणार आहे. यावद्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, खरं तर काल त्यांनी घोषणा केली होती की ठिय्या आंदोलन करू, मात्र ज्या पद्धतीनं काल लोकांनी त्यांच्यासमोर येऊन भेट घेतली आणि त्यांनी पुरावे सादर केले त्यानंतर तथ्यशोधक आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. रोज सकाळी 2 तास ते लोकांसाठी माहिती गोळा करण्यासाठी बसले आणि त्यानंतर त्याची तपासणी करून संध्याकाळी जी ती माहिती देखील सादर करणार आहेत. कॅमेरा पर्सन युकादीसह आफताब शेख, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.